तर आम्ही सगळेजण शेतावर आलेलो आहोत. ही बघा माझे मिस्टर आणि माझी ताई दोघंजण बोरं गोला करतायत, फ्रेश घरची आमच्या शेतावरची. ताई दाखव बोरं. ही ताई बघा माझी कशी क्यूटी छोटूशी आहे. हे बघा बोरं लागलेली आहेत, दिसतील. खूप सुंदर असं आहे. इकडे बघा पूर्ण रान, आम्ही पूर्ण जंगलात आलोय प्रॉपर. हे आमचं शेत आहे. इकडे पुढे चालत गेलो तर आमराई आहे आणि इकडे इकडे तर थोडं शहरीकरण होत चाललंय, म्हणजे फार्म हाऊस वगैरे इकडे आहेत. पावसाळ्यात इकडे लोक येतात. इकडे आम्ही पोपटीसाठी डब्बा वगैरे आणलेला आहे. बघूयात मजा पुढची. पुढे जो दिसतोय तो वाल लावलेला आहे. हे बघा ती लोक सगळी आमची सगळी पुढे गेलेली आहेत. मी आणि ताई मागे आहोत. तुम्हाला बाकीचं सगळं दाखवतोय. इकडे हे बघा, हे आमराई आमची. इकडे बघा, हा हे कसलं झाड आहे? हा समोर येतो काजू की फणसाचं झाड आहे. आणि इकडे सगळे लाईनीत पूर्ण आंब्यांची झाड आहेत. आता इथे पुढे चालत गेलो आपण. इकडे वाल आहे, गाई वगैरे काढतीये. आणि इकडे हे बघा शिराई लागलेली आहे. छान पैकी शिराई लावले. आई बाबा बोल. आपल्याला शेंगा कुडायच्या आहेत वालाच्या, ज्याची आपण पोपटी करणार आहोत. आणि ज्या पिकलेल्या आहेत त्या आपण आई नंतर जोडून वाल काढेल. कापून घ्यायचे आहेत. ज्याच्यात चणे तयार झालेले असतील अशा शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि राहिलेल्या ज्या आहेत त्या नंतर होतीलच. इकडे ताई, आई आणि इकडे दिव्या मॅडम आमच्या WCD's ऑफिसर आहेत या. इकडे चेंगुमंगी गोलू मामा. बाबू इकडे बघ, पोपटीसाठी मामरुटीचा पाळा घेऊन चाललेला आहे. ह्याच्याने टेस्ट येते आपल्या पोपटीला. आई काहीतरी करतेय, बघूयात. इकडून आमच्या शेताला पाणी दिलं जातं. आई मामरुटीचाच पाळा आणते. या असू दे, ते काय नाही. आईने अजून खूप सारा पाळा गोळा केलेला आहे. अजून तिकडे काढतीये. इकडे बघा, त्याच्यातून आपल्या भाजीला पाणी दिलं जातं. हा 12ही महिने चालू असतो. तिकडे त्या माझ्या बहिणी, माझी भाची काहीतरी घेऊन आल्यात, पाणीच घेऊन आल्यात. तिकडे पण पाण्याचं एक्सप्रेस आहे. पण आता बादली घेऊन जाऊयात. बघा पाला आपण निवडतोय. टोप भरून शेंगा काढून आणलेले आहेत. आणि इकडे आपली सगळी जो चिकन आहे तो बांधून झालेला आहे. इकडे अंडी आहेत. आणि हे बघा काम चालू आहे. तिकडे हा बघा कृषी पिंड्यासोबत खेळते. ही आमची दिव माऊ नुसती बोंबलतीये. हा आई शेंगा धुवून घेतीये. राहू दे, काय होत नाही. अंडी अंडी गोल. चिकनचे पीस घातलेले आहेत शेंगांच्या वर. आता त्याच्यावर आपण अंडी टाकून घेऊ. अशा प्रकारे आपला हा डब्बा भरून झालेला आहे. परत आपण चिकन ठेवतोय. इकडे डान्स चालू आहे. मावशीच्या लग्नाची तयारी चालू आहे. ही मावशी इकडे लाजले. अशा प्रकारे आपला डब्बा फुल पॅक झालेला आहे. शेंगा, चिकन, अंडी.
ओके जिजू चला जाऊ दे. आता आम्ही इथे पोपटी लावत आहोत. यासाठी आम्ही काय केलेलं आहे, डब्बा उलटा ठेवला आणि त्यावर लाकडं लावलेली आहेत. आता यावर आपण पेंढा टाकून घेत आहोत. आता आम्ही पोपटी लावत आहोत. अशा प्रकारे आग पेटवलेली आहे. इकडे या सगळ्यांनी, लवकर इकडे या. पोपटीवाले सगळ्यांनी इकडे या. अशा प्रकारे एकदम धमाल वगैरे चालू होती, सगळी मज्जा चालू होती. एकीकडे पोपटीसाठीची आपली जी विस्तव आहे ती चालू होती. तर खूप मजा करत होतो सगळेजण एकत्र मिळून. इकडे चिल्ड्रन गँग्सची पण वेगवेगळी मजा चालू होती. एकमेकांना चिडवा चिडवी, निर्वे आणि कृषी एकमेकांसोबत मस्ती करत होते. मामा आले, मयंक मामा सगळ्यात मोठा मामा आला. आमच्या जिजूंनी नंतर येताना सगळ्यांसाठी स्प्राईट घेऊन आलेले. तर तो सगळेजण, ऊन खूप लागत होतं थोडं, म्हणून मग एकदम स्प्राईट पिऊन सगळेजण चिल्ड करत होते. लहान मुलांना आम्ही माझा दिलेला नॉर्मल विदाऊट कार्बोनेशनवाला. आणि अशा प्रकारे आपली पोपटी आता होत आलेली होती. त्यानंतर आपण विस्तवातून पोपटीचा डबा काढून घेतला. माझे मिस्टर आणि जिजू आमचे दोघंजण मिळून डबा बघत होते. डबा एकदम लाल बुंद झाला होता विस्तवात. आणि मग तो दोघांनी बाहेर काढून आणला. आणि बघतायत, ओपन करून बघितलं तर शेंगा पूर्ण पाणी वाफ होऊन डबा पूर्ण अर्धा झाला होता. पण आता बघूयात, व्हिडिओमध्ये दाखवतेच मी, बघा तुम्ही. एवढ्या खाली कशी काय गेली बसली. त्यानंतर आम्ही डब्यातले शेंगा सगळ्या खाली ओतल्या. आणि त्याच्यामध्ये शेंगांची क्वांटिटी तर कमी होती, पण चिकन आणि अंडी असं सगळ्यांनी थोडं थोडं एन्जॉय केलं. कारण आम्हाला सगळ्यांना कमी पडल्या, कारण डबा पूर्ण खचून खाली गेला होता. अशा प्रकारे आमचा पोपटीचा बेत एकदम सक्सेसफुल झाला. आणि सगळेजण खूप दिवसांनी भेटलो होतो, त्यामुळे खूप धमाल पण केली. आणि आमची संध्याकाळ खूप छान गेली. कृषी, मयंक मामा, गोलू मामा, माझा भाऊ गौरव, आम्ही सगळ्यांनी खूप मजा करत, निर्वी वगैरे असं, बाबा, आई, जिजू, ताई सगळ्यांनी एकदम मजा करत दिवस स्पेंड केला. बघा, खूप संध्याकाळ झाली होती. आजूबाजूचं वातावरण पण खूप छान झालं होतं. सगळ्यांनी थोड्या फोटो घेऊन, व्हिडिओ घेऊन मग आम्ही दिवसाची एंडिंग केली. तर अशा प्रकारे आम्ही सगळं खाऊन झाल्यानंतर, फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. साफसफाई वगैरे करून, सगळं क्लीन करून आम्ही घरी जायचा रस्ता पकडला. साधारणतः 6:30 वाजले होते आम्हाला निघताना. तर अशा प्रकारे दिवसाची एकदम एंडिंग छान करून आम्ही सगळ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.